नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर पुरू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण कोलेस्ट्रॉलच्या औषधांबद्दल बोलणार आहोत. कारण जितकेही डायलिसिसचे पेशंट असतात, त्यांना काही औषधं ठराविक पद्धतीने दिली जातात. त्यात एक असते रक्त पातळ करण्याचं औषध आणि दुसरी असते कोलेस्ट्रॉलचं औषध. आता या दोन औषधं जी दिली जातात, ती यासाठी दिली जातात की पेशंटला पुन्हा क्लॉट होऊ नये, म्हणजेच पुन्हा रक्ताचा गाठी येऊ नये. पण जेव्हा पेशंट हे पाहतो आणि खूप साऱ्या वर्तमानपत्रात, व्हिडिओमध्ये पाहतो की कोलेस्ट्रॉलची औषधं घेतल्याने आपली स्मरणशक्ती कमी होते, म्हातारपण खूप वाईट होतं, गोष्टी विसरायला लागतो, तेव्हा तो आमच्याकडेही हे प्रश्न विचारतो. असंच काहीच गेल्या आठवड्यात घडलं. गेल्या आठवड्यात एक पेशंट आला. त्याच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं होतं, 2 औषधं होती, एक रक्त पातळ करणारी आणि दुसरी कोलेस्ट्रॉलची औषधं. एक औषधं तो घेत होता, रक्त पातळ करणारी, पण तो कोलेस्ट्रॉलची औषधं घेत नव्हता. म्हणून मी त्याला विचारलं, भाऊसाहेब हे का घेत नाहीये? मग तो पेशंट म्हणतो, डॉक्टर साहेब, मी हे बातम्यांमध्ये पाहिलंय, पेपरमध्ये वाचले की यामुळे डोकं खराब होतं. त्याने असं नाही म्हटलं की आठवणशक्ती कमी होते. त्याने म्हटलं, डोकं खराब होतं म्हणजे आपण गोष्टी विसरायला लागतो. मी म्हटलं, ठीक आहे, तुमचं डोकं एका दिवसात खराब होईल का? तो म्हणतो, नाही. मी म्हटलं, तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, ते कशामुळे वाढले? खाण्यापिण्यामुळे? तो म्हणतो, हो. म्हणून मी म्हटलं, तुम्ही काही काळ कोलेस्ट्रॉलची औषधं घेतलीत आणि त्याचबरोबर तुमच्या खाण्यावरही लक्ष दिलंत, तर तुम्हाला दीर्घकाळ कोलेस्ट्रॉलची औषधं घ्यावी लागतील का? तो म्हणतो, नाही. म्हणून मी म्हटलं, आता हे घेऊन टाका. पुढील 3 महिन्यात तुझं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आण आणि त्यानंतर हे सोडून दे. पण आता तरी हे घे. म्हणून तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की आपण जी औषधं घेतो ती कधीही आयुष्यभरासाठी घेऊ नये. प्रयत्न करा की तुमच्या जीवनशैली बदला. कारण जर तुम्ही जीवनशैली बदलली, तुमचं खाणपिणं बदललं, उठून बसण्याची पद्धत बदलली, तर कोणत्याही औषधावर असलेली तुमची अवलंबनता संपून जाते. ते आयुर्वेदिक असो, होमिओपॅथिक असो किंवा ॲलोपॅथिक असो. ॲलोपॅथिक औषधांना त्यांचे साईड इफेक्ट्स असतात, पण हेही समजून घ्या की ती तुमची मदतही करतात. म्हणून औषधांना दोनधारी तलवारीसारखं समजा. याचे फायदेही आहेत आणि तोटेही आहेत. कधी कधी आपल्याला फक्त फायदा बघावा लागतो, कधी फक्त तोटा बघावा लागतो आणि कधी कधी फायद्या तोट्याच्या मध्ये आपला मार्ग शोधावा लागतो. म्हणून कधीही कोणत्याही औषधाला घाबरू नका. ते आधी आपल्या फायद्यासाठी वापरा आणि मग त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. म्हणून जे पेशंट पॅरालिसिसचे आहे, ज्यांना क्लॉट आला आहे, ज्यांचे कोलेस्ट्रॉल जास्त आहे, आता त्यांना आपले कोलेस्ट्रॉल कमी करण्याची गरज आहे. आता जेव्हा आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल जास्त असतो, तेव्हा आपल्याला कोणत्या गोष्टी कराव्यात की ज्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होईल? तर पहिली गोष्ट समजा की वाईट कोलेस्ट्रॉलला चांगल्या कोलेस्ट्रॉलमध्ये रूपांतरित करणे, बदलणे हे महत्त्वाचे आहे. म्हणून तुम्ही जे चरबीयुक्त पदार्थ खात आहात, ते बदलावे लागतील. आपण नेहमी पाहतो की घरांमध्ये रिफाइंड तेलाचा वापर खूप वाढला आहे. म्हणून माझा सल्ला असा आहे की कधीही ब्लेंडेड म्हणजे 2 तेल मिसळून तयार केलेलं तिसरं तेल घेऊ नका. जितकं शक्य असेल तितकं नैसर्गिक तेल वापरा. खूप शहरांमध्ये, विशेषतः TA2 आणि TA3 शहरांमध्ये कोल्हू असतात, जिथे तुम्ही स्वतःच तीळ, अक्रोड, बदाम, काहीही किंवा शेंगदाणे दिले तरी त्याचं तेल तुमच्या समोर काढून देतात. म्हणून जे सगळे पायरसिसचे पेशंट आहे किंवा ज्यांना त्यांच्या शरीरात चुकून सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढू नये असं वाटतं, त्यांना मी हेच सुचवेन की तुमच्या जवळच्या कोल्हूवर जाऊन तुमच्या समोरच मोहरीचं तेल काढून घ्या. मोहरीचं तेल हे तुमच्यासाठी आरोग्यदायी राहील. तुमचे जे गुड कोलेस्ट्रॉल आहे ते वाढेल, वाईट कोलेस्ट्रॉल वाढणार नाही. ठीक आहे, तुम्ही ते तेल घेतलं आणि घरातली सगळी स्वयंपाकाची कामं मोहरीच्या तेलात करा, कारण हे तुमच्या समोरच झालंय. त्यामुळे तुम्हाला शंका देखील येणार नाही आणि इथे एक सुरक्षितताही मिळते. दुसरी गोष्ट तुम्ही काय करायची म्हणजे जेवणात तंतुमय पदार्थांची मात्रा वाढवायची आहे, कारण जितकं तंतू आपण खातो तितकं कमी कोलेस्ट्रॉल आपल्या रक्तापर्यंत पोहोचू शकतं. चांगलं वाईट दोन्ही आपल्या रक्तापर्यंत पोहोचूच शकत नाही. आपल्याला टेस्ट ही मिळाली आणि आपल्याला काय फायदा झाला की कोलेस्ट्रॉल रक्तात पोहोचल्यामुळे त्यामुळे होणाऱ्या गुंतागुंती भविष्यात टाळता येतात. आता तंतू काय करतो? तंतू आपल्याला खूपच फायदा देतो. जसं आपण फक्त भाज्या खातोय, फळ खातोय, जाड धान्य खातोय, तर त्यात तंतूंचे प्रमाण जास्त असतं. तर आधी काय करेल की अन्नातला कोलेस्ट्रॉल कमी करेल.
दुसरं, त्याने कार्बोहायड्रेट्सही कमी केले, ज्यामुळे तुमचे जे ब्लड शुगर लेव्हल आहे ते मेंटेन करण्यातही मदत होते. तिसरा फायदा म्हणजे तुमचं पोट व्यवस्थित साफ होऊ लागतं. तुम्हाला जी बद्धकोष्ठतेची समस्या होती ती संपायला लागते. तर आपण जे फायबर घेतो, अन्नातला जो रेषा असतो, तो खूप उपयोगी गोष्ट आहे. म्हणून फक्त दिवसभर तुम्ही फक्त पोळी पोळी खाऊ नका किंवा फारच कमी भाज्यांसोबत पोळी खाल्ली किंवा भात खाल्ला, तर आपल्या शरीराला लागणारा फायबर पूर्ण होत नाही. म्हणून जेव्हा कधी तुम्ही जेवण करता, तेव्हा थोडेसे फळ आणि थोडीशी सलाड नक्की घ्या. यामुळे काय होईल की तुमच्या जेवणासोबत इतका रेषा जाईल की जेवणात काही चुकीची गोष्ट तुमच्या शरीरात जात असेल ना, तर रेषा तिला आपल्या सोबत बांधून घेईल. आपल्यासोबत बांधून तो ती गोष्ट शौचाच्या मार्गाने बाहेर टाकेल आणि ती तुमच्या रक्तापर्यंत पोहोचू शकणार नाही. म्हणून आपल्याला हा फायदा मिळतो जेव्हा आपण फायबरचे सेवन योग्य प्रमाणात करतो. म्हणून आजपासून तळलेले पदार्थ, समोसे बंद, पकोडे बंद. मागूही नका. घरात जे काही बनवायचं असेल ते कमीत कमी तेलात बनवा आणि तेलसुद्धा तेच वापरा जे तुमच्या समोर काढलेलं आहे. त्यामुळे ते तुम्हाला जास्त चांगलं ठरेल. खाण्यात रेषांचा प्रमाण वाढवा आणि शक्य तितकी आपली व्यायामाची पातळी वाढवा. कारण जितका जास्त व्यायाम कराल, जितका जास्त हालचाल कराल, तुम्हाला 2 फायदे मिळतील. तुमचा बीपी, साखर, कोलेस्ट्रॉल हे नियंत्रणात राहील. दुसरे म्हणजे पॅरालिसिसमुळे जी तुमच्या हालचाली थांबल्या आहेत, त्या देखील पुन्हा सुरू होऊ लागतील. मी इच्छितो की म्हणून तुम्ही स्वतः पाहिले की किती फायदा होतो. जर आपण योग्य पद्धतीने काम केलं, तर कोणत्याही पक्षाघाताच्या रुग्णाने बरा व्हायचं असेल ना, तर मी सांगितलेल्या गोष्टी फक्त ऐकाव्या. पहिली गोष्ट म्हणजे जेवण ताकदवान असावं लागेल. त्यात प्रोटीनचं प्रमाण जास्त असावं. दुसरी गोष्ट म्हणजे व्यायाम. इथे श्रेयासकडून जितके व्यायाम सांगितले जातात, ते किमान तुम्ही करायलाच हवे. त्याशिवाय तुम्ही काहीही करा, पण हे व्यायाम तुम्ही करायलाच हवे. तिसरी गोष्ट म्हणजे तुमची औषधे. कारण मेंदूमध्ये पहिल्या 6 महिन्यात खूप चांगली सुधारणा होते. पण जसजसे 6 महिने लकव्याला होतात, तसा आपण कितीही व्यायाम केला, कितीही ताकद लावली, सुधारणा येत नाही. त्यामुळे जर आपल्याला बोलण्यात, चालण्यात सुधारणा आणायची असेल, तर कुठेतरी मेंदूमध्ये न्यूरोथेरपी करावी लागेल आणि त्यातच श्रेयास मदत करतो. म्हणून तुम्ही संपूर्ण कार्यक्रम नीट समजून घ्या. या चॅनलवर आपण खूप साऱ्या व्हिडिओज टाकल्या आहेत. ते तुम्ही समजून घेतले, पाहिले तर तुम्हाला आपोआप समजेल की कोणता मार्ग घ्यायचा आहे. यासोबतच मी सर्वांना परवानगी मागतो की आता तुम्ही जाऊ शकता.